तर मी तर आता पोहोचलोय मंदिराजवळ आणि आम्ही आलो चालत. तर मित्रांनो आता पोहोचलो आर्वी बीच आणि तर नमस्कार मंडळी, आम्ही आता पोहोचलो आहोत आर्वी बीचला आणि समोरचा आमचा पाची बंद आहे. तर सुप्रभात गाईज, मी प्रमोद चिमटेकर. आज झाले सकाळ आणि खूप छान वातावरण आहे, पाऊस वगैरे नाही आहे. आणि बघा समोरच माझा व्ह्यू बघा, इकडे पुढं डोंगर वगैरे सर्व एकदम, आणि इकडे एकदम समुद्र. असा समुद्र असला का आपल्याला चांगलं वाटतं ना, कारण आपण आहेत कोली म्हणून. बाकी भारी. आजचा दिवस असा आहे की एवढं काय ना, म्हणजे आता निघणारच थोड्या वेळातच. म्हणजे आम्ही पहिला विचार केला का इकडे शंकरचं मंदिर आहे, तर सर्वजण पाय वगैरे पडायला जाऊ आम्ही पूर्ण ग्रुप. आणि मग त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करून आम्ही निघणार. आणि असा विचार केला का कुठेतरी बाहेर कुठेतरी जेवायला थांबायचा. सो चला जातो, पहिला नाश्ता करतो थोडासा आणि मग नंतर मंदिरात जातो. आणि मंदिरात जाऊन मग नंतर आपलं मेन काम आहे सिनेमॅटिक, ड्रोन उडवतो. काल पण उडवलेला पण थोडा लेट झालेला म्हणून हे ना. आणि कालचं बोलायचं एक झालं तर सेलिब्रेशन खूप चांगलं झालं. स्टँडअप कॉमेडी नेक्स्ट लेवल होती, म्हणजे खूप भारी होतं. म्हणजे कधी आपण तर कधी स्टँडअप कॉमेडी कधी लाईव्ह बघितलीच नाही. बघितली असेल तर ती व्हिडिओच्या माध्यमातून किंवा रील्स वगैरे ह्याच्या माध्यमातून बघितले. तेवढं काय आयडिया नव्हती, पण जेवढी खोलून मारतात ना ते, आई शपथ. नशीब आम्ही पुढे नाही बसलो, नाही तर आमची पण खोलून मारली असती. ॲक्च्युली त्या लोकांनी पहिलेच रूल सांगितलेला का असं आहे. सो दॅट्स वाय. सो चला जाऊया. मी तर आता पोहोचलोय मंदिराजवळ आणि आम्ही आलो चालत. आणि इकडे बघा, इकडे बीच आहे. हा पहिला मंदिरात जातो, मंदिरात जाऊन दर्शन घेतो. चला. हे बघा, ही जी मंडळी पुढे उभे आहे ना, हे सर्व गाडीवरती आले आणि आम्ही फक्त दोघं चालत आलो, मिलिंदा आणि ट्रिपल. सो चला आपण दर्शन घेऊया आणि नंतर मग ड्रोन शॉट घेऊया. चंद्र, तुला माहिती आहे का ड्रोन मध्ये एक ऑप्शन आहे, पृथ्वी लागते. ड्रोन मध्ये एक ऑप्शन आहे, आपण जिकडे उभे आहेत ना तिकडे पूर्ण पृथ्वी येते. पृथ्वी 360 आपण मारू पण आर्वी बीचला मारू, पण कॅप्चर करायचं प्रक्रिया वेगळी आहे. आता याच्यामध्ये कसं डायरेक्ट होतो ना,
त्याच्यात डायरेक्ट नाही होत, त्याच्यामध्ये प्रत्येक एक एक फोटो घेतो. ओके चंदन चंदन तू माझे जर लावू का काय ना अडकवायला काय सेम आहे ना आता किती करू शकता आणत तो सांगू शकतो. सो गाईज फायनल निघालो आहे आणि सकाळी मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मस्त चहा वगैरे नाश्ता वगैरे करून आता निघालो आहे. आणि मेन आता झालं असं की आम्ही सर्व घरीच जाणार आहेत, कारण आता जाताना डिटोरसोबत एक मील असते, म्हणजे ॲक्च्युली लंच असते, तर ते ह्या राईडमध्ये नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी विचार केला का आपण कोस्टल राईडने जाऊ आणि तिकडेच कुठेतरी हॉटेल बघून एक थाली वगैरे खाऊ असा विचार चाललेला आहे. तर तेच आम्ही कोस्टल राईडने जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सो चला बघूया पुढचा प्रवास कसा जातो आहे ते. तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच कोस्टल राईडने चाललो आलो आहे आणि आम्हाला जाताना एक आरेवारी बीच लागतो. खूप फेमस बीच आहे आणि तिकडे मी विचार केला की ड्रोन उडवू आपण आणि थोडेसे शॉट्स वगैरे घेऊ. तर तेच आमचं प्लॅनिंग आहे आणि तिकडेच आम्ही थोडासा डायरेक्ट थांबणार आहेत, म्हणजे डायरेक्ट 1.5-2 तासाने आम्ही थांबणार आहेत. सो बघूया तिथे पोचल्यावर कसा नजारा आहे तो. सो आम्ही पोचलेलो आहे आणि हे बघा समोर बघा तुम्ही, आणि लेफ्ट साईडला बघा एकदम किनारपट्टी आणि एकदम असं वाटते का गोव्याला आल्यासारखं वाटते, पण हा आरेवारी बीच आहे. सो तर मित्रांनो, आता पोचलो आर्वी बीच आणि इथे एक टर्न आहे, मला वाटतं तो समोरचा, तर तिकडे ड्रोन शूट करायचा, तर तिकडे आता चाललो. चल चल चल. सो इथेच आम्ही थांबणार आहेत पुढे. ॲक्च्युली आम्ही ते लोकेशन शोधतोय जो टर्न आहे, आणि टर्न येऊन तिकडे थोडीशी जागा आहे आपल्याला जायला आणि तिकडे पूर्ण गाड्या वगैरे आपण पूर्ण लावून आपण शूट करू शकतो, अशी एक जागा आहे बघा. एकदम भारी नजारा आहे आणि आपण कोली असल्यावर आपला हा नजारा बघायला मजाच वेगळी येते. सो जातो पुढे. ॲक्च्युली पुढे आता जितू दादा आहे आणि मी आहे आणि माझ्या मागे दुसरे सर्व रायडर आहेत बघा. हा सीन बघा. चला खाली. मंडळी, आम्ही आता पोचलो आहोत आर्वी बीचला आणि समोरचा नजारा बघू शकता. खूप भारी नजारा आहे आणि अशाच प्रकारे आमचं ड्रोन शूट, फोटोशूट A to Z झालेलं आहे. आता आम्ही फेरी बोटने जाणार आहेत. आता इकडून काहीतरी असेल 10-15 किलोमीटर फेरी बोट आणि नंतर आम्ही लंचचा कुठेतरी एक हॉल घेऊ. सो चला, ते रायडर झालेत रेडी, फक्त मीच रेडी व्हायचा राहिला आहे, ड्रोन मास्टर.
सो चला जाऊया, पुढचा प्रवास चालू करूया. बाय बाय. तर काही शूट वगैरे मस्त झालेलं आहे आणि आता एका गावात आलो आहे. हा पण एक कोलेवाडाच आहे, पण हा कोकणी कोलेवाडा आहे. म्हणजे आम्ही आता आहे श्रीवर्धनच्या थोडंसं पुढे. सो चला, हा पण एक मोठा कोलेवाडा आहे. म्हणजे तिकडून निघालेलो, तिकडून हा लागलेला आहे. पूर्ण हा कोलेवाडा आहे. इकडे मार्केट भरते, ती खूप सकाळी असते. आपल्याकडे मार्केट पण खूप सकाळी असतात, इकडे पण सकाळी असते. इकडे मस्त स्वस्त मच्छी असं बोलतात, मला माहिती नाही. आम्ही विचार केलेला पहिल्या स्टार्टिंगला की इकडून मच्छी घेऊन जायचं, पण नंतर विचार केला का आम्हालाच लेट झालं, बाजारच संपलेला. त्याच्यामुळे मग प्लॅन कॅन्सल. आता आपल्याला इकडे पुढे जाऊन एक राईड घ्यायचा आहे आणि जेवायला थांबायचं आहे. जेवायला थांबलो का नंतर मग फेरी बोटने आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. सो यो आला आहे आपला राईड घेऊन सरळ सरळ आपण मेन रोडला निघणार. त्याच्यानंतर जेवायला थांबला. चलो. तर गाईस आम्ही जेवायला मागवले थाली. मी मागवले मटन थाली, सोल कढी वगैरे सर्व काय आलेलं आहे, भाकरी वगैरे. तर आता निघालो, जेवलो वगैरे आणि आता तिकडे आम्ही ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवत होतो त्या मालकाला मी विचारलं की इकडून फेरी बोट किती लांब आहे आणि किती वाजताचे आहे. तर त्यानं आम्हाला सांगितलं की 3:30च्या आता एक आहे, त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्हाला 1.5 तास थांबायला लागेल. तर आत्ता वाजले 3:15 आणि आम्हाला फक्त 15 मिनटामध्ये 10 किलोमीटर कवर करायचं आहे. सो 10 मिनटामध्ये पोचलो पाहिजे. आता आम्ही पोचलो आहे फेरी बोटमध्ये आणि बघा फेरी संडे असल्या कारणाने खूप गर्दी आहे आणि खूप ऊन पण आहे, गरम झाले. इकडून इझी रोड आहे, म्हणजे आता मला तेवढं माहिती नाही कोणतं रोड कसं काय.
पण आय होप की चांगल्या रोडने आपण जाणार आहे आणि रोड खूप चांगला कारण आणि जिथं तर इकडे जास्त करून येतात त्याला त्यांनी हे केलं बोट आपल्याला तिकडे आहे बघ हा किल्ला नाही ना किल्ला सगळं घेतो सगळं येत आपल्याला बरं थांबायला नाही लागलं टायमवर पोहोचलो सेल्फ डिफेन्समध्ये काय पण करू शकतो माणूस. तर मित्रांनो आपल्या एक रायडर आलेला आहे मंकीवाला रायडर म्हणजे बघा तुम्ही कसं त्याने घातलेलं आहे आणि एकदम विचित्र अचित्र दिसतोय खोपडी खोपडी लोकांनी गाड्या अशा लावल्यात ना का इकडे पण झाल्या हे नाही आहे चान्स नाही आणि इकडे पण झाले बघा गाड्या बघा एकदम टच टू टच लावल्यात प्रवीण दादा तिकडे काय करतात राजीव तो वैतागला आहे बोलते मी कुठे फसलो जगी हा आहे जगी गाव मस्त कोलीवाडा काढतो आणि कोलीवाडाच आहे मेन रोड आहे आणि हे गावातून आलो म्हणजे आम्ही शॉर्टकट मारला असे लहान हात करून खूप भारी असतं रेल्वे ट्रॅक क्रॉस करतोय आज तर सर्व बघितलं फेरी पण रेल्वे ट्रॅक क्रॉस पण सर्व काही एक्सपेरिमेंट करायला घेतलं लाईफमध्ये तुझं काय चाललंय कोणचं काय असेल कोळसा का काय असेल कोळसा सो गाईस आता पुढे आलो थोडंसं तर ह्या राईडमध्ये सर्व काही बघायला भेटलं येताना बघितलं तर पाऊस भेटला त्याच्यानंतर ऊन त्याच्यानंतर पाऊस परत समुद्र किनारा म्हणजे ए टू झेड पूर्ण राईडमध्ये ना तिन्ही म्हणजे
थंडी पण लागत होती आणि थंडीचाच महिना चालू झाल्यात म्हणून थोडीशी थंडी पण होती तिकडे. तर म्हणजे तिन्ही ऋतू बघायला भेटले या राईडमध्ये. सो हेच आहे, जर राईड करायची असेल कोणाला पण तर गाडी घ्या आणि निघा डायरेक्ट, बस काहीच ऑप्शन नाही आहे, बेस्ट आहे. तर आता तुम्ही बघित असाल समोर लेफ्ट साईडला पूर्ण असं वाटतं ना का जसं काय सकाळच झाले. म्हणजे एक्झॅक्टली असं वाटते का सकाळचे 7, 7:30, 8 वाजलेत, म्हणजे जसा सूर्य उगवतो ना असं वाटते. पण ॲक्च्युली सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत आहे आणि तोच नजारा इकडे बघायला भेटतो आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि भरपूर काय आहे. आपल्याला पहिल्या पण राईडमध्ये असे सीन आपण बघितले आहेत का त्याच्यामध्ये भारी वाटते. पण इकडचं कोकण साईडचा किनारपट्टा आहे ना, त्या साईडचं वेदरच आणि सनसेट किंवा सनराईज हे वेगळ्याच प्रकारचं आहे. सो म्हणजे मन एकदम असं वाटतं का साईडला गाडी थांबवावी आणि फोटो काढावे, भरपूर काय करावं, भरपूर काय स्टोरीज टाकायच्या. सो हेच आहे. तर चला जाऊया पुढे. तर बघा हा नजारा आणि खूप छान वाटते. खरं सांगायला गेलो तर राईड खूप कमी झाल्यात माझ्या, कारण आणि व्लॉग पण खूप कमी टाकतो आहे मी, कारण टाईमच भेटत नाही आणि त्याच्यामध्ये ऑर्डर्स वगैरे पण खूप चालू आहेत. सो जसं मॅनेज होईल तसं करतो आहे. बाकी काय, तुमचा आशीर्वाद तर आहेच माझ्या पाठीशी आणि तुमचं तसंच प्रेम राहू द्या प्रत्येक आता माझं व्लॉग थोडंसं कमी झाले, कारण आता आमचा सीझन स्टार्ट झाला आहे, त्याच्यामुळे थोडंसं व्लॉग कमी टाकतो आहे आणि आपल्या करिअरकडे पण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, कारण जे माझं प्रोफेशन आहे त्याच्यावरती पण आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. ग्रोअप तर करायलाच लागेल ना प्रत्येक गोष्टीमध्ये. हां, राईड काय आपल्याला मध्ये तिथपर्यंत राईड करायच्याच आहेत, त्याचं काही टेन्शन नाही आहे. अजून भरपूर अशा राईड करायच्या आहेत, म्हणजे आहे अजून. आता बघितलं तर स्पीटीवाले पण गेलेलो, पण आपल्याला नशिबात नव्हती बहुतेक जण. आता ह्या राईडमध्ये जे लोक गेलेले ना त्या लोकांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. सो तोच एक्सपिरियन्स आपल्याला भेटतो आहे राईडमध्ये गेल्यावरती आणि बघूया पुढे कशा राईड होतील आणि कशा नाही ते तुम्हाला सांगेलच पुढे. सो चला. दिसलंय आणि तो एवढा भारी आहे ना, तर तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही ढग बघत आहेत, हे ढग बघा. आणि आता तुम्हाला ढगानंतर दाखवतो एक दृश्य आहे बघा. आज मी म्हणजे सेकंड टाइम बघितलं. एकदा अंबाडी या साईडला जाताना डबलचा बघितलेला तो धनुष्यबाण आणि आता असा बघतो. खूप छान, खूप छान. तर गाईस आम्ही आता थांबलो, चहाचा हॉल घेतला एक, पण प्रॉब्लेम हा आहे की इथे गर्दी बघून असं वाटतं आहे
ते ना तुम्ही ऐकतात काहीतरी म्हणजे मस्त ओपनिंग असेल किंवा भंडारा वगैरे असतो. इकडे येवले अमृतुल्यमध्ये चहाचा भंडारा आहे. चहाचा भंडारा चालू आहे, चहाचा भंडारा. जितू आता गेला पहिल्या, बघूया काय होतं ते. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा मी पहिल्यांदा एवढी गर्दी बघतोय चहाच्या भंडाऱ्याला. म्हणजे अक्षरशः लाईन लागली तिकडे. भंडाऱ्यामध्ये हात धुवून घेईल. आता जितू आता गेला भंडाऱ्यामध्ये चहा भेटतो का बघायला. बघूया कसं काय. मग आम्ही पण जातो. हां जितूचा दिसला आहे. दिसला. अच्छा ओके. तो बोलते अख्खा चहाचा ट्रे देतो. एकदम झोप आले. एकदम थकल्यात, खूप थकलेत. हे बघा अक्षरशः रस्त्यावरती बसल्यात गाडी सोडून. चला चहाच्या भंडाऱ्याचा स्वाद घेतो. आमचा इथे लास्ट मीटअप आहे. राईडचा लास्ट मीटअप. आता सर्व वेगवेगळे होणार. आता सर्व आपापल्या घरी. सो फायनली राईड डन झाली. म्हणजे खूप भारी झाली. आणि कोस्टल रोड पण थोडासा आम्ही बघितला. सो बाय बाय सर्वांना. हो सगळ्यांनी बाय करा. बाय. हो चलो बाय.